सेनेचा माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात फक्त धन्यवाद धन्यवाद। राज्य सरकारने शाळांमध्ये हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर चेंबूरमधील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे आभार मानले। राज्यभरात मनसेने सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असून मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढा देणाऱ्या राजसाहेब ठाकरे यांचे विशेष योगदान असल्याचे स्थानिक नागरिकांनी नमूद केले। चेंबूर परिसरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी हातात धन्यवाद राजकाका असे फळ घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या। स्थानिक पालक संघटनांनी देखील हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगितले। मुलांच्या भाषिक स्वातंत्र्यासाठी राजसाहेब ठाकरे यांचे आभार मानले। हिंदी सक्तीचा विरोध करून आमच्या मुलांच्या मातृभाषेला न्याय मिळवून देणाऱ्या मनसेचे आम्ही ऋणी आहोत, असे एका पालक प्रतिनिधीने सांगितले। या निर्णयामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मातृभाषेचा अभिमान जागवला गेला असल्याची भावना जनतेत उमटत आहे। माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पुकारलेल्या 5 जुलैच्या मोर्चाला घाबरून काल राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जो निर्णय रद्द केलेला आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधील पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये खुशीचं वातावरण आहे। कारण एवढ्या छोट्या वयात त्यांच्यावर हिंदी सक्ती लादली जाणार होती, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कणखरपणामुळे हा निर्णय सरकारला मागे घ्यावा लागलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड संपलेला नाही। या पुढच्या काळामध्ये ठाकरे ब्रँड अशा पद्धतीने येईल की ह्या सरकारला सुद्धा सत्तेतून बाहेर जावं लागेल, हे मात्र निश्चित। राज्य सरकारने काल हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये खुशीचं वातावरण आहे। कारण या लहान वयामध्ये त्यांच्यावर लादली जाणारी हिंदीची सक्ती याला संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी विरोध केला आणि प्रामुख्याने माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यामुळेच हिंदी सक्ती रद्द झालेली आहे। कारण गेले 3 महिने या हिंदी सक्तीला विरोध करणारे महाराष्ट्रातलं एकमेव कणखर नेतृत्व म्हणून राजसाहेब ठाकरे यांनी या पुकारलेल्या मोर्चाला सरकारने कुठेतरी घाबरून ही हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केलेला आहे। नाहीतर सरकारला माहित होतं की मोर्चा निघाल्यानंतर मुंबईची परिस्थिती तर बदलेलच, परंतु महाराष्ट्रातील राजकीय आर्थिक गणित सुद्धा बिघडतील। कदाचित या सरकारला सत्तेवरून जावं सुद्धा लागेल, अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण मराठी माणसांनी संपूर्ण महाराष्ट्रात तयार केलेलं होतं आणि त्यालाच घाबरून कुठे राज्य सरकारने हिंदी सक्तीचा हा निर्णय मागे घेतलेला आहे। माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या 5 जुलैच्या मोर्चाला घाबरून राज्य सरकारने काल हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पालकांसह विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे। कारण एवढ्या कमी वयात त्यांच्या एका विषयाची ही हिंदी सक्ती लादली जाणार होती, परंतु माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कणखर भूमिकेमुळे हा निर्णय सरकारला मागे घ्यावा लागला आणि हा विजय महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा आहे आणि संपूर्ण मराठी माणसांचा आहे। महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात फक्त धन्यवाद धन्यवाद। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।